मार्च महिन्याचा पहिला आठवडा काही दिवसातच संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 9 ते 15 मार्च 2026 हा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे, जो फार खास असणार आहे. या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ हमखास मिळेल, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे मार्चचा दुसरा आठवडा मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे ते जाणून घेऊयात. मेष राशीसाठी हा आठवडा आर्थिक परिस्थिती मजबूत होत आहे. तुम्ही चांगल्या स्थितीकडे वाटचाल करत आहात. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे कठोर परिश्रम फळाला येतील. तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल. आठवड्याच्या मध्यात काही घरगुती वाद उद्भवू शकतात, परंतु भौतिक संपत्ती आणि समृद्धी वाढेल. वृषभ राशीसाठी हा आठवडा खूप फायदेशीर राहील. या काळात तुम्ही अनेक नवीन वस्तू खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही नवीन लोकांशी चांगले आणि फायदेशीर संबंध प्रस्थापित कराल. या काळात तुम्हाला आरामदायी गतीचे काम करण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासासाठी हा खूप चांगला काळ आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ताऱ्यांसारखे चमकत राहाल आणि ऊर्जेने परिपूर्ण असाल. आठवड्याच्या मध्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, परंतु तुमच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. शेवटी व्यवसायात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कालीची प्रार्थना करणे आणि हिरव्या वस्तू सोबत ठेवणे शुभ राहील. कर्क राशीसाठी हा आठवडा सकारात्मक राहील. तुमच्या 4थ्या घरात गुरुची स्थिती तुम्हाला जमीन आणि वाहनांशी संबंधित फायदे देते. तथापि 8व्या घरात शनीच्या प्रभावामुळे कामावर अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. या व्यतिरिक्त या आठवड्यात तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे. सिंह राशीसाठी हा आठवडा मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे एखाद्या विशिष्ट कार्यात यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते, परंतु यश निश्चित आहे. या काळात तुमचे नाते अधिक गोड होईल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नातेही सुधारेल. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश अपेक्षित आहे. न्यायालयात विजय मिळवण्याची शक्यता आहे. प्रवास शक्य आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल, परंतु शेवटी काही चिंता निर्माण होऊ शकतात. खर्च वाढू शकतो. तांब्याच्या वस्तू दान करणे फायदेशीर ठरेल. तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामातील अडथळे सोमवारी संपतील. सर्व निकाल तुमच्या बाजूने असतील. हे नवीन वर्ष जुन्या सवयी आणि गोष्टी सोडून देण्याचा काळ आहे. उच्च अधिकारी तुमच्या क्षमतांचे मूल्यांकन करू शकतात. वृश्चिक राशीसाठी आजचा आठवड्याचा सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. दुखापत होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही काही अडचणीत येऊ शकतात. या काळात परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहणार नाही. हिरव्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला त्रासांपासून आराम मिळेल. धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप व्यस्त राहील, तरीही तुम्हाला चांगला नफा मिळेल. जवळच्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या ते यशस्वीरित्या पार पाडू शकतील. मकर राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात मागील प्रयत्नांना यश मिळेल. 8व्या घरात सूर्य असल्याने तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव आणि काही प्रमाणात आरोग्य बिघडू शकते, म्हणून तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. सूर्यनमस्काराची प्रार्थना केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत समाधानकारक राहील. प्रेम आणि मुलांबाबतही परिस्थिती चांगली आहे. व्यवसायातही नफा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला भावनिक निर्णय घेणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. आठवड्यात मध्यात तुम्हाला शत्रूंकडून त्रास होऊ शकतो. मीन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या हितचिंतकांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. काही काळापासून व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करणाऱ्यांना या आठवड्यात नफा होईल. शिवाय तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे वातावरण राहील. जर तुमचा कुणाशी वाद झाला असेल तर तो सोडवला जाईल. अशाच रोजच्या आणि साप्ताहिक राशी भविष्यासाठी राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमची रास कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.